सर नमस्कार. आत्ता आपण थोड समाजसेवक अथवा वेगळे पाटील शाळा क्रमांक 2 या ठिकाणी आहोत. या ठिकाणी रक्तदान शिबिर आता सध्या चालू आहे. तर नक्की काय माहिती द्याल आणि काय सांगा, प्रथमतः आपली ओळख सांगावी. हरिओम. मी डॉक्टर प्रतीक कमलिक, मायवर मेडिकल कॉलेज MBBS MD पॅथॉलॉजी. इथे आपण आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंट यांच्यासोबत. तर आत्तापर्यंत आपले 15+ ब्लड बॅग झालेले आहेत. तर मी तळेगावकरांना विनंती करतो की अजून आपण जास्त संख्येने यावे आणि रक्तदान करावे. जसं आपण बघतोय की उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासवतो. पुणे शहरात पूर्ण रक्ताचा तुटवडा आहे. तर त्यामुळे आपण सगळ्यांना सहकार्य करावे आणि आपली ब्लड बँक ही पेशंट यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड प्रोव्हाइड करते. बरं, आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवायचं असेल तर कोणत्या ठिकाणी संपर्क करायचा, काय माहिती सांगाल आपण. रक्तदान शिबिर तुम्हाला जर आयोजित करायचं असेल तर तुम्ही मायमर मेडिकल कॉलेज गरवारे ब्लड सेंटर इथे व्हिजिट करू शकता. तिथे BTO असतात, त्यांच्याशी बोलून किंवा आपले राहुल पारगे सर आहेत, ते PRO आहेत, त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ब्लड कॅम्प आयोजित करू शकता. बरं सर, आणखी एक छोटासा प्रश्न होता की रक्तदान हे श्रेष्ठदान असं मानलं जातं. तर नक्की याच्यावर संक्षिप्त स्वरूपात आपण डॉक्टर म्हणून काय सांगाल. रक्तदान हे श्रेष्ठदान आहेच, कारण की आपण जेवढे सायंटिस्ट वगैरे सगळे झाले, पण यांनी ब्लडचं सबस्टिट्यूट अजून आलेलं नाही आहे. नक्की सर. मार्केटमध्ये तुम्ही सगळं पैसे देऊन विकत घेऊ शकता किंवा बनवू शकता म्हणजे सिंथेटिकली. पण ब्लड असं एक आहे की ते तुम्ही सिंथेटिकली बनवू नाही शकत. नक्की. ते आपण एक व्यक्तीने डोनेट केलं तेव्हाच ते दुसऱ्या व्यक्तीला मिळू शकतं. आणि हे मॅक्झिमम आपण बघतो तर ॲनिमियाचे पेशंट झाले, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये ज्यांचं ब्लड लॉस होतं, आणि थॅलेसेमिया, त्या थॅलेसेमियाच्या पेशंटला दर 15 दिवसाला रक्त द्यावं लागतं. त्याच्यासाठी आपण रक्तदान करायला हवं आहे. तर म्हणून मग ते एक श्रेष्ठदान असं आपण म्हणतो. धन्यवाद सर. थँक्यू.